हाय हॅलो नमस्कार. पूनम जाधव किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी एक छोटासा परत एक व्हिडिओ बनवला आहे जो खूप हेल्दी पदार्थ आहे हो आणि आपण खूप इझिली बनवू शकतो. लहान मुलांना तर खाऊ घातलं तर ह्याचा खूपच फायदा असतो किंवा सगळ्यांनीच खाल्लं तरी चालवतं. कारण का आपल्याला असे म्हणजे नाही का खाणं नाही होत आहे, त्यामुळे आपण कधी कधी असं अधूनमधून असं म्हणजे असं काहीतरी बनवलं की त्याच्यामुळे नाही का लहान पोरं पण आवडीनं खातात आणि हे हेल्दी असतं. तर आज आपण ना सुरुवात करूया. कसं स्टार्ट करायचं आहे, कुठून बनवायचं आहे ते बघा. सगळ्यात पहिला ना मी एक अर्धा किलो होतील एवढे शेंगदाणे घेतलेत. ते चांगले ना बारीक गॅस करून ना भाजून घेते. पहिला गॅस मोठा ठेवला होता, नंतर बारीक करून ते भाजून घेणार आहे. म्हणजे मला कडक बनवून घ्यायचे आहेत, पण अजिबात त्याला म्हणजे करपले गेले नाहीत पाहिजे. त्याच्यासाठी मी एकदम मंद आचेवरती ना भाजून घेणार आहेत. असे म्हणजे कडक व्हायला पाहिजेत, एकदम कुरकुरीत. त्यामुळे आता आपण पहिला असे शेंगदाणे, मला 2 वेळा मी शेंगदाणे भाजून घेतलेत. हे अर्धा किलो एकदा थोडे आणि एकदा थोडे असे भाजून घेतलेत. आणि परत मग नंतर ना नाही का एकदम जास्त मोठे नाहीत किंवा जास्त बारीक नाहीत, असे आपण बारीक करून घेणार आहोत. जेणेकरून म्हणजे जास्त बारीक केले तरी पण असं पूर्ण असं म्हणजे एक चिकचिक होतं. त्यामुळे मीडियममध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. थोडेसे मोठे मोठे असे पूर्ण सगळेच्या सगळे शेंगदाणे आता आपण ते बारीक करून घेऊयात मिक्सरला. हे बघा, मी तुम्हाला दाखवतेच की आपण म्हणजे कितपत बारीक करायचे आहेत. जास्त पण बारीक नाहीत करायचे आणि जास्त पण मोठे नाहीत ठेवायचे. बघा हे आता ना ह्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला सांगू का, आपण आता बनवणार आहे ना गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू. ते खूप हेल्दी असतात. जर आता आपल्याला असं वाटत असेल ना की ह्याच्यामध्ये थोडेसे काजू आणि बदाम जरी बारीक करून टाकले ना तरी खूप म्हणजे छानच आहे. पण काजू बदामापेक्षा पण ना गुळ आणि शेंगदाण्यामध्येच जास्त एनर्जी असते. जरी ते ड्रायफ्रूट्स असले तरीसुद्धा गुळ शेंगदाण्यामध्ये जास्त ताकद असते असं सगळेच म्हणत असतात. आणि ॲक्च्युली आहे पण हे असं. तर आता ते बनवत आहे मी. तर आधी मी हे सगळं बारीक करून घेतलं शेंगदाणे. आता मी घेणार आहे गुळ किसायला. आता मी हा गुळ ना डायरेक्ट घेतला आहे, 1 किलोची ढेपच आहे. पण मला म्हणजे अंदाज आहे की बाबा कितपत हे करावं लागेल त्याच्यानुसार ना, म्हणजे मग 250 ते 300 ग्रॅमच्या आसपास मी फक्त हा गुळ किसून घेणार आहे. आता आपल्याला ह्याच्यात ना गुळ फोडून चालणारच नाही आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये गुळ किसूनच घ्यावा लागणार आहे, जेणेकरून तो शेंगदाण्यामध्ये प्रॉपर मिक्स व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी मग मला 1 किलोची ढेप आहे ही. तर त्याच्यामध्ये आपण 250 ते 300 ग्रॅम इतपत आपण गुळ किसून घेणार. तर हे बघा, आता हे गुळ किसून घेऊयात. आणि ना ह्याच्यामध्ये थोडीशी नाही का थोडीशी टेस्ट वेगळी म्हणून ना एक अर्धा चमचा होईल एवढी ना आपण ह्याच्यात वेलदोड्याची पूड पण ॲड करणार आहे, म्हणजे खमंगसाठी. आता हा माझा गुळ किसून झालेला आहे. आता तुम्ही राहिलेला गुळ ठेवून दिला. आता आपण काय करूयात ह्याच्यामध्ये ना, आणि त्यात पण आपण आता गुळ किसून घेतला आहे, पण असं जास्त हा गुळ ओलसर होईल इतपत पण गुळ नाही जास्त घाला. जास्त गुळ झाल्यावर पण छान नाही वाटत आहे. त्यामुळे काय करायचं, गुळ घालायचा आणि व्यवस्थित प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याला खूप म्हणजे जरासं जास्त वेळ का लागेना, पण असं खूप बघा मी जसं आता करते ना ह्या पद्धतीनं आपण आधी खूप वेळ असं पूर्ण बारीक मिक्स करून घ्यायचा गुळ आणि शेंगदाणे. म्हणजे थोडंसं गुळ घालून लगेच हे केलं की नाही, नंतर ना मग त्याच्यामध्ये खूप गुळ वापरावा लागतो. त्यामुळे हे असं गुळ व्यवस्थित असं जसं आपण कणकीला कसं हे करतो तसं असं हे मिश्रण बघा हे असं मिक्स करून घ्यायचं. जेणेकरून नाही का मग म्हणजे जास्त गुळ झाल्यानंतर ना एकदम असं गोड गोड लागतं. त्यामुळं जास्त गुळ व्हायला नाही पाहिजे. त्याच्यासाठी ना आपल्याला हे व्यवस्थित त्याच्यामध्ये गुळ मिक्स करून घ्यायचं. आता मी ह्याच्यामध्ये ना अर्धा चमचा तुम्हाला सांगितलं तसं वेलदोड्याची पूड पण ॲड केली आहे. आणि मग आता आपण काय करूया, ह्याचे छोटे छोटे एकदम छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे ह्याचे. हे मिक्सअप ना व्यवस्थित झालं पाहिजे गुळाचं आणि हे. आता ह्याचा तुम्हालाही माहिती असेल गुळ शेंगदाणे म्हणजे हेल्दीच असतात ते खाण्यासाठी. पण जसं आपल्याला वेगळे वेगळे नाही खाणं होणं त्याच्यासाठी ना मग हा ऑप्शन खूप छान आहे की जेणेकरून आपण थोडेसे लाडू बनवून ठेवले आणि लहान मुलं पण असं लाडू वगैरे बनवले किंवा काहीतरी वेगळं दिसलं की मग ते म्हणजे खातात स्वतः. म्हणजे त्यांना जास्त फोर्स नाही करावं लागत खावा म्हणून, तेही खातात स्वतः. त्यामुळं लाडू बनवलेले भारी आहेत ऑप्शन. जर तुम्हाला आता ह्याच्यात वाटलं तसं मी जसं मगाशी म्हणलं तसं नाही का काजू बदामाची पेस्ट किंवा पिस्ता म्हणजे बाकीचे जे पण ड्रायफ्रूट्स आहेत ना ते जरी आपण बारीक करून घातले तरी पण छानच आहे. पण मी गुळ शेंगदाण्याच्या ह्याच्यासाठी म्हणले तर कारण का ड्रायफ्रूट्स तर असतातच हेल्दी,
बट गुळ शेंगदाण्यामध्ये पण वेगळीच ताकद असते, त्यामुळं गुळ शेंगदाण्याचे लाडू छान वाटतात आणि इवन उपवासालाही चालतात हे. त्यामुळे बघा मी असे छोटे छोटे आता सगळे हे लाडू बनवून घेणार आहे. आणि झट लगेच एकदम इन्स्टंट रेसिपी आहे ही, लगेच होते, त्यामुळे खूप छान वाटते हे असे छोटे छोटे सगळे छोटे छोटे लाडू बनवून घेते मी आता बघा तुम्ही. आता आपण त्याच्यामध्ये ना एकदम मापात व्यवस्थित गुळ घातला आहे, त्यामुळे असं ते ओलसर नाही झाले मिश्रण, त्यामुळे असं आपल्याला थोडेसे म्हणजे दाबून लाडू बनवावे लागत आहेत. अशी झटपट होणारी रेसिपी आहे ही ॲक्च्युली, त्यामुळे आपलं म्हणजे बनवायला घेतली की लगेच एक अर्धा पाऊण तासामध्ये होऊन जातं पूर्ण. खूप छान छान बाकीचे पण माझ्या चॅनलला बाकीचे पण व्हिडिओ मी अपलोड केले आहेत, ते पण बघा, त्याच्यामध्ये पण खूप छान छान रेसिपी ॲड केलेत मी. वेळ जास्ती म्हणजे दाबण्याचं कारण हेच आहे की आपण त्याच्यामध्ये जास्त नाही किंवा कमी पण नाही, एकदम मापात दोघांचं प्रमाण झाले, त्यामुळं फक्त आपल्याला दाबून लाडू बांधावे लागतात. जर आता आपण ह्याच्यात गूळ जास्त जर घातला ना तर हे मिश्रण ओलसर होईल, पण ह्याच्यामध्ये काय होतं खाताना असं जास्त गोड लागतं. आता ह्याच्यात अजून एक ऑप्शन आहे, तो म्हणजे आपण हे मिश्रण बनवून घेतलं आणि जास्त दाबायला नको असेल तर ह्याच्यामध्ये ना थोडंसं तूप मिक्स केलं तरी पण चालतं. तूप गरम म्हणजे आहे असं डायरेक्ट जर आपण ह्याच्यात तूप मिक्स केलं ना आणि त्याला थोडंसं असं मळून घेतल्यासारखं केलं की तरी पण लाडू वळायला बरे पडतात. जर म्हणजे आपल्याला वाटत असेल की बाबा आपण ह्याच्यात तूप पण ॲड केलं तर ते पण केलं तरी चालतं. पण मला असं वाटतं की हे जे मिश्रण आहे ना हे ठीक आहे, ओके, म्हणजे जेणेकरून आपल्याला हेल्दी पण पाहिजे असेल आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला वळायला थोडेसे दाबून वळावे लागतील, पण जास्त गुळ घालून खूप स्वीट करण्यापेक्षा हे परफेक्ट आहे. तर तुम्ही बघा आणि तुम्ही पण मला सांगा तुमच्याकडे कसं बनवतात लाडू. आम्ही तरी असं उपवासाच्या ह्याच्यामध्ये असं म्हणजे बनवतो जास्त तर, किंवा आधीमध्ये जर एखाद्या वेळेला लहान मुलांना असं खायची इच्छा झाली तर त्यावेळेस बनवतो. आणि हे हेल्दी असतात गुळ शेंगदाणे सगळ्यात महत्त्वाचे, त्यामुळं हे लाडू भारीच असतात. आमच्या इकडे ना शेंगदाण्याची चिक्की पण खूप छान बनवली जाते, जी उपवासा दिवशी नाही का इन्स्टंट एक 5 ते 6 मिनटामध्ये ती चिक्की रेडी होते. फक्त त्याचा पण मी लवकरच व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण आता दसरा येतो, तर दसऱ्यामध्ये उपवासच असतात, त्यामुळे उपवासाचे पदार्थ जेवढे बनवता येतील तेवढे म्हणजे भारीच असतं. ती शेंगदाण्याची चिक्की पण नाही का उपवासाला म्हणजे चालते आणि एकदम इन्स्टंट बनते. त्याचा पण मी व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही दसऱ्यामध्ये घट बसतात ना त्यावेळेस तुम्ही ते बनवू शकाल. तो पण मी व्हिडिओ लवकरच शेअर करणार आहे. पण आता हे शेंगदाण्याचे लाडू बनवायचं हे केलेत, तो पण बघा तुम्हाला कसं वाटतो हा, आणि तुमच्या इकडं कसं बनवतात तो पण मला सांगा नक्की. बघा हे मी थोडेसे ना छोटे बनवलेत लाडू, कारण का म्हणजे लहान तिला पाहिजे होतं घरात, आमच्या छोटे आहेत त्यांना ते छोटे लाडू म्हणजे छोटेच लाडू पाहिजेत, म्हणून मी थोडेसे 4-5 लाडू छोटे बनवलेत आणि बाकीचे लाडू म्हणजे मीडियम साईजमध्ये बनवलेत. मी दुसऱ्या डिशमध्ये पण ठेवलेत अजून लाडू आणि हे पण लाडू बनवले. तर ते छोटे छोटे लाडू छोट्या मुलगीसाठी म्हणजे छोट्या मुलांसाठी बनवलेत ते, आणि मोठे मग आपल्या मीडियम साईजचे जे आहेत ते बाकीच्या सगळ्यांसाठी बनवलेत असे. बघा खूप छान बनतात, तुम्हीही बनवा. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, जे म्हणजे कोणीही बनवू शकतं अशी रेसिपी आहे ही. ह्याच्यामध्ये जास्त असं हे नाही वाटत, फक्त एकदा ट्राय करा आणि कसे वाटतात ते पण सांगा. बघा हे एवढ्याशा शेंगदाण्यामध्ये ही डिश आणि अजून आणखी एक डिश इतपत लाडू होतात, त्यामुळं असं नाही की थोडेच लाडू होत आहेत, ते खूप भरपूर लाडू होतात. तुम्ही बघायला जाता, बघा हे खूप सारे लाडू होत आहेत आणि खूप छान पण होत आहेत. ते टेस्ट पण केली आहे माझ्या तरी मुलीने. हे बघा खूपच छान लाडू बनतात. तुम्हाला जर ही रेसिपी कशी वाटली ते पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर. थँक्यू.